तर महत्त्वाची घडामोड पार्थ पवार मुंढव्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर झालेला आहे आणि खारगे समितीच्या या अहवालात पार्थ पवार यांचा थेट उल्लेख नाहीये। शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि सूर्यकांत येवले यांच्यावर कारवाईची शिफारस अहवालातून करण्यात आली आहे। तर तपासात आणखी कुणाचा सहभाग आढळल्यास कारवाई करावी असं सुद्धा समितीनं या अहवालात म्हटलंय। तर पार्थ पवार यांना कुणीही क्लीन चिट देऊ शकत नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। मीडियात 99% भागीदारी पार्थ पवार यांची आहे। पार्थ पवार प्रकरणात या प्रकरणात ते तितकेच दोषी आहेत असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। पार्थ पवार त्याच्या तितकेच दोषी आहेत, किंबहुना दिग्विजय पाटील हे फक्त एक्झिक्युशन करत होते। 1% भागीदारी आहे त्यांची कंपनीत, त्यामुळे 99% जे भागीदार आहेत पार्थ पवार त्यांच्यावर हे सरळ सरळ ओढलेले ताशेरे आहेत। ते सौम्य भाषेत त्यांना ओढायला लागतात म्हणून ते सौम्य भाषेत आहेत, पण जसं मी म्हटलं होतं कोणी त्यांना क्लीन चिट देऊ शकतच नाही, हा फॅक्ट आहे आणि आता हे समोर आलं।